सिनेटच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थगित करण्यात आल्या होत्या, मात्र आता उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे। मंगळवारी या निवडणुका होत आहेत। कसं पाहताय, एकीकडे ज्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे त्याच्या माध्यमातून शिवसेनेला टीका करण्यात आली होती की त्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनही बंद होती, मात्र आता मंगळवारी या निवडणुका होत आहेत, काय सांगता? खरं तर निवडणुका कशामुळे रद्द झाले ह्याचं कारण आम्हालाही आजपर्यंत कळलेलं नाही आहे आणि मी सर्वप्रथम उच्च न्यायालयाचं मनापासून आभार व्यक्त करतो की जी सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती ती सिनेटची निवडणूक त्यांनी मान्य केलेली आहे आणि ती उद्याच्या दिवशी ती करण्यातसुद्धा येणार आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की युवा सेनेच्या वतीनं ह्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकही उमेदवार दिला नव्हता आणि आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीनं आता राजकारण तापलेलं आहे, आम्ही ABVPला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 10 पैकी 10 उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे या सिनेटच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील। सर, संजय राऊत असं म्हणालेले आहेत की हे सरकार डरपोक आहे, मात्र आता या ज्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत या निवडणुकीचे जे काही मतदार आहेत हे सुशिक्षित आहेत, यामध्ये आमचीच युवासेना जिंकून येईल सर्व जागांमध्ये 100%। आता ह्यात असं आहे की जर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे सर्व सुशिक्षित मतदार आहेत तर त्यांना सगळं त्या सिनेटचा जो इलेक्टोरल रोल असतो त्याच्यामध्ये घोळ करायची काय गरज होती? 2-2, 3-3 वेळा त्यांनी सगळा हा घोळ केल्यानंतरच ही निवडणूक अशी पुढे ढकलण्यात आली होती। असो, संजय राऊत साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्यावर मी टीका करणं मला काही योग्य वाटत नाही। आमच्या नेत्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी परवाच त्यांच्याबद्दल सांगितलं आहे, मला काही ती गोष्ट या ठिकाणी रिपीट करायची वाटत नाही। निवडणुकीला स्थगिती देखील हे सरकार या प्रशासन आणू शकतं, म्हणजे कुलगुरू असतील त्याचप्रमाणे अधिकारी असतील, पूर्ण अधिकार हे युनिव्हर्सिटीकडे असतात, ह्याचं काही सरकारशी संबंध नसतो। काही जर टेक्निकल अडचण असली की त्या ठिकाणी सरकार त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असते, काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळ असेल ज्याच्यामुळे सरकारने त्या ठिकाणी त्यांचं नोटिफिकेशन दिलेलं असतं। मंगळवारी ही निवडणूक आहे, शिवसेनेचे जितके उमेदवार लढतील त्या प्रत्येक ठिकाणी युवासेनेचा युवा सैनिक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि राज्यामध्ये युवकांची आज गरज आहे, त्याच दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भविष्यामध्ये युवा सैनिकांना सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी देतील हा मला विश्वास आहे। नाही, नक्कीच अनेक युवा सैनिक आहेत जे अतिशय चांगलं काम ह्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये असेल, शहरामध्ये असेल ते करत आहेत आणि अशा युवा सैनिकांना संधी मिळायला हवी यासाठी युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करणार। महाराष्ट्रामध्ये जितक्या विधानसभे आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये अशाच पद्धतीनं युवासेनेचे मेळावे गेल्या अनेक महिन्यांपासून मी सुरू केलेले आहेत आणि आजपासून त्याचं सुरुवात आमच्या होमग्राऊंडपासून मी केलेली आहे। असंच येणाऱ्या 15 दिवसांमध्ये एकूण 100 विधानसभेमध्ये मी युवासेनेचे मेळावे घेऊन युवा सैनिकांना भेटण्यासाठी जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।